हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी मूग डाळीची भजी करते। मूग डाळ 2 तास भिजत ठेवून मी अशी निथळून घेतली। आता मी ही मिक्सरमध्ये टाकते, मिक्सरच्या भांड्यामध्ये। 2 तास तरी आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायची। तुम्हाला दिसतंय आपल्याला निथळ ठेवून जास्त लागलं तर आपल्याला 1 चमचा पाणी टाकायचं आहे, नंतर आपण अशीच वाटायची। मी अशी मूग डाळ घेतलेली आहे भांड्यामध्ये। त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 मिरच्या, आलं आणि लसूण टाकायचे। आणि आता आपल्याला हे भांड आपल्याला मिक्सरला असं चालू बंद करून थोडंसं जाडसर असं वाटायचं आहे। असं मी मिक्सरला लावून घेते पटकन, मग आपण त्याचे भजी करूया। मिक्सरला डाळ वाटून घेतलेली मी आता या भांड्यामध्ये काढून घेते। हे बघा अशी वाटले, सहज आपल्याला नुसतं चालू बंद करून असे थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायची। नाही तर एकदम बारीक केलात ना भजी अशी चिकट नाही यायची, कसे असं एकदम स्पंची आणि खुसखुशीत भजी होतात। मी एकच वाटी डाळ घेतली, पण छान अशी आता मिक्सरच्या भांड्यातून करून घेते। संपूर्ण डाळ आपल्याला अशी काढून घ्यायची। मी हात धुते जरा। आता आपल्याला ह्याच्यामध्ये लाल तिखट, मिरची टाकलेली आहे। मिरची टाकल्यामुळे आपल्याला थोडं ह्याच्यामध्ये हे करायचंय, थोडासा मसाला टाकायचा आहे। 2 हिरव्या मिरच्या आणि त्या पण मी तिखटवाल्या टाकलेल्या आहेत। हळद आणि थोडासा लाल तिखट, अति जास्त पण नाही। कोथिंबीर चांगली टाकायची भरपूर, अशी कोथिंबीरने छान आपल्याला हे होतं। इथे मी कढईमध्ये तेल टाकत ठेवलेलं आहे। इथे चवीनुसार मीठ। हे बघा आता आपल्याला माझं तेल पण तापलंय। आता मी हे सगळं आलं, लसूण, कोथिंबीर, मीठ, मसाला घालून मी आता असं आपल्याला छोटे छोटे भजी सोडायचे। असे तेल पण तेल चांगलं तापलं पाहिजे। तेल आपल्याला कमी करायचंय, असे छोटे छोटे पाहिजे सोडायचे। आपल्याला जसे जाडीचे पाहिजे तर एवढे मस्त होतात ना, तुम्ही एकदा करून बघा असे। पण त्याला कोथिंबीर वगैरे चांगली भरपूर घालायची। आपल्या एका डाळीचे भरपूर होतात, 2-3 माणसांना पुरतील असे। आपण नेहमी असे म्हणजे आणि तेल असं ना पटकन अंगावर उडतं, म्हणजे हातावर उडालं एकदम। आणि मिक्सरला लावताना असं जाडी मोठी वाटायची अशी, म्हणजे हे नाही करायची, तिला एकदम बारीक नाही करायची। आपल्याला आता हे चांगले असे 2 मिनिटं त्यांना हातच नाही लावायचा। आता मग अशी तेल टाकल्यानंतर मी गॅस मिडियम केलाय, कारण आपण फुल गॅसवर हे केलं ना तर आपलं हे होईल का, फक्त लाल होतील आणि आतून कच्चे राहतील। आता मी त्यांना चांगला हात लावते। हे बघा असे क्रिस्पी व्हायला पाहिजे असे। हे बघा मी प्लेट आणते। आणि हे गरम गरमच करायचे। आपल्याला नको असेल ना आपण हे असंच पीठ ठेवायचं, नंतर करायचं। कोण आपल्या म्हणजे एक जेवायला येतील तसे करायचे। तुम्ही म्हणाल मी करून ठेवेन नंतर वाढेल, तर नाही, हे चांगले लागत नाहीत। हे बघा एकदम छान झाले। त्याला अजून चांगले व्हायला द्यायचे। आपण कांदा पण टाकू शकतो, पण मी कांदा का नाही टाकला, आपली डाळ ना कांदा टाकल्यानंतर
कांद्याला पाणी सुटतं आणि डाळ आपली पातळ होते. मग आपले ते म्हणजे मग कांदा लागल्यानंतर पण टेस्टी लागणार. कोणाला पाहिजे आपण मी टाकलं नाही, पण कोणाला पाहिजे आपण एक बारीक चिरून कांदा टाकायचा. हे आपले आता एक बाईट झालेलं आहे बरेच, तर मी हे सगळे काढते. त्याला चांगलं शिजवून द्यायचं आणि बारीक बारीक घालायचे, हे लक्षात ठेवा. मोठे जाडे जाडे घालायचे नाही. हे बघा आपला एक बॅच झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. आणि मला हे बाकीचे नंतर पाहिजेत, मग मी नंतर करणार आहे. तर मी म्हटलं तुम्हाला दाखवूया एक करून असे. आपल्याला पाहिजे अशा 3-4 मिरच्या टाकायच्या. त्या तेलामध्ये आपण थोडे 4 मिरच्या तळायच्या, म्हणजे अजून छान लागतात ते. हे बघा, कोणाला तिखटवाल्या लागतात, कोणाला कशा लागतात, पण माझ्या ह्या कमी तिखटवाले. हे बघा मी जवळून दाखते. एकदम छान असे कुरकुरीत आपले भजी झालेले आहेत. तर असे नक्की करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसे झाले. तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल बटनला क्लिक करा आणि असेच माझे छोटे छोटे किचनमधले व्हिडिओ बघत जा. बाय बाय.